नमस्कार सर्वांना सर्वांना शुभ दुपार. दुपार नाही आता 4 वाजले इथं, पण दुपारच आहे की हे काय नाही 4 वाजलेत म्हणले. हा 5च्या पुढे संध्याकाळ आहे बरोबर का? का चुकतंय माझं काय? खरं सांग की शाळेत जाते तू म्हणून तुला विचारते. बरोबर आहे. बघा आमच्या दिदूबाईचं काय चाललंय, मोदक करायचं चालल्यात इथं मस्तपैकी मोदक केल्यात. चुकरं नाही बरं का आमची दिदी, काय पण करती म्हणजे ते दुसरं काय काम नाही करत बरं का. आहे का नाही का दिदी? दुसरं कोणाचं काही काम बी ऐकत नाही अजिबात, फक्त तिला खायचं करायचं लय याड आहे काय बी माझ्या वणीच. आहे का नाही का दिदी? मी पण पहिलं लग्नाच्या अगोदर काय करायचं माहितीये का, दुसरं काय काम करत नव्हते अजिबात. किती जरी कामाचा लोड असला ना मम्मीला, पण कसल्या कामाला हात नाही लावणार. पण मम्मी राहणार आहे तर जी जर वस्तू खाऊ वाटली ती करणार म्हणजे करणारच, काय बी ठेवायचं करून. लय नाद. आणि गोड तर जास्त आवडतं मला, त्याच्यामुळं काय गोडचं तर काय विषयच नाही. मग ती काय बी जे वाटेल ते लगेच करायचं. करंज्या करायच्या, कापण्या करायच्या, लाडू असलं काय बी करायचं. थोडंच करायचं पण करायचं. लय नाद. आणि अजून पण कधी वाटलं तरी कधीही करते मी. आहे का नाही दीदी? करते का नाही? हा दीदीला बी तशी सवय लागली बघा, काय बी करते रोज. तुम्हाला आता इथं पुढे व्हिडिओ यायचा आणि दीदीने काय केलं मला सांग शकतो तू व्हिडिओ टाकायला लगेच. बघा किती मस्त मोदक केले, ती ताट दे इकडे. किती भारी मोदक केलेत. कुठल्या मोठ्या बायांना तरी एवढं भारी येत असेल का? तो पडला खाली एक पडला. तर बघा कसं काय वाटतात मोदक. छान असं मोदक बनवलं ते तांदळाच्या पिठापासून. ती बघा कसं काय हो का, बघितलं का किती छान आलं ते इथं मोदक. हो का मस्त. मोठ्या बायांना सुद्धा एखाद्या यायचं ना, जेवढं भारी मोदक केले ते दीदीने आमच्या. ती बी तांदळाच्या पिठाचं, ह्याचं गव्हाच्या पिठाचं कोणी बी करतंय की, तांदळाच्या पिठाचं केलं ते. ती पण तांदळाचं पीठ काय दळलेलं नव्हतं गिरणीवर. दीदी कसं कसं बनवलं सांग आता. काय नाही, तांदूळ घेतला आणि नीट 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 तिकडे बघून सांग. कसं कशी सांग की तिकडे करते की तोवर एक तांदूळ घेतला, बारीक केला मिक्सरवर आणि ती चाळून घेतली. त्याचं ती जी राहिलेलं असतं ना, हा ती चाळून घेतलं आणि पीठ पीठ झालं त्याचं. बरं पीठ झालं. तिथनं पुढं काय केलं? गरम पाणी केलं. 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं, त्यात गरम पाणी 2 वाटे टाकलं आणि काय केलं आणखी तेल टाकलं त्याच्यात. तेल टाकलं, तेल 1 चमचा टाकलं आणि 15 मिनिटं ती झाकून ठेवलं. ती पिठात पाणी मिक्स केलं, गरम पाणी. 15 मिनिटं झाकून ठेवलं. मग ती झाकून ठेवल्यावर गॅस चालू का बंद होता? नाही, गॅस बंदच होता. पण गॅसवर वापायचं चांगलं. म्हणजे आपण भात केल्यावर कसं भात थोडा शिजायचा राहिल्यावर झाकून ठेवतो आणि गॅस कमी करतो, तसं वापलाय ठेवायचं हे. परत काढल्यावर ग्लासाने ती चिंबून घेतलं. पीठ सगळं एकत्र करून घेतलं एकजीव. मळलं हाताने पाणी लावून. मस्त असं मोदक कर. तिकडे पण मंदिराकडे द्या. सगळ्या माणसांनी नावाजलं पाहिजे, कारण आतापर्यंत असं मोदक कोणी केलंच नाही तिकडे बी. त्याच्यामुळं दीदीला नावाजली पाहिजे. आणि नावाजणारच, कोण नावाजत नाही बघू आपण. बर मग तिकडे द्यायचं मस्त पैकी जोमात मोदक. बघ कसं काय, मग कोण्याच नाहीच केलं असलं मोदक. आहे का नाही? तर असं ते चाललंय. आवडती दीदी आमची. कुणाला आवडत असेल तर या खायला. आवडा काय झालं आता, सगळ्यांनाच आवडते तर कुणाला आवडत नाही असं आहे का? इकडं इकडं हे केलंय, सारण केलंय. दीदी सारण कसं कसं केलंय ते सांग आता. खोबरं बारीक केलं, त्याच्यात गूळ टाकला आणि ती परातला 15-20 मिनिटं. झालं सारण. झालं बघा असं मस्त दीदीने केलं इथं मोदक. आणि तिच्या मनातच कारभार चाललाय एकटीचाच बरं का. आम्ही तर रानातच होतो सगळी आणि आली तर दीदीचं चाललंय हे काम. नाही का नाही? पीठ पण भरपूर मळलं. लय मोदक होते त्याच्या. तिकडं गिरी द्यायच्यात 21 का? तिकडे 21 घरी 21. हा तर भरपूर होते, तर तेवढं जास्त होते ना त्याच्यापेक्षा. कारण आवडते पोरांना खायला मोदक. सार्थक तर म्हणलं मी झोपीत उठायच्या आधी करून ठेवू. अजून शिजवायचं ते. हा कशावर करणार आहे? शेगडी का घेतली? शेगडी 5 मिनिटं लागतील घ्यायला उकडायला. तेच की, मग काय काय कर, एवढं केलेलं तर त्यावर उकडाय ठेव की पोरं कसं म्हटल्यावर. पाणी ठेवू आणि चालेल ठेवू. आणि खात्याने पोरं उठल्यावर खाऊन दे पोरांना, लय आवडतं.
मोठ्यांना काय एक एक असलं तरी बाद झालं खाऊन त्यांना खायचं द्यायचं मीच करायची होती आज पण तू केल्यात म्हणल्यावर नाही करत मग कारण आज नाही केलं तर उद्या मग कोणच नाही मग उद्या उद्या सुट्टी आहे म्हणून एक दिवस त्यामुळं करते मी उद्या अजून आहे की रविवार सोमवार मंगळवार 3 दिवस आहे मग एक दोन वेळा करेन. मंगळवार पण मी करणार जास्त. हा शेवटच्या दिवशी. तर मस्त असं तिने मोदक ठेवलं केला त्याचं तर आता उकडाय टाकायचं त्याचं तिला म्हणलं टाक उकडायला चालेल असं की टपते टाकायचं शेंगायचं चालेल तर बघा कसं वाटतात मोदक छान वाटतात का कशी वाटते मोदकाची रेसिपी पण सांगितली दीदीने कोण कोण कसं कसं मोदक करतं त्यांनी कमेंट टाका तांदळाच्या पिठाचं गव्हाच्या पिठाचं नाही का नाही का दीदी अजून कशा कशाचं असतात मोदक अजून गव्हाच्या पिठाचं असते मैद्याचं असते हो मैद्याचं असते तळून तळून करतं कोण उकडून करतं कोण आम्ही काढून पण करतो. दोन्ही करतो उकडून करतो तळून करतो पण उकडलेलं चांगलं लागतं तळल्यापेक्षा हे का नाही हो. तळलेलं बी लागतात बरं का कडक चांगलं पण तांदळाच्या पिठाचं ना उकडलेलं चांगलं लागते तांदळाच्या पिठाचं तळूनच येत नाही. हो तेच की मग लय मस्त छान पैकी मोदक झाले त्याचा मोदकाचा साच्याने चालल्यात कारण साच्याने छान होतात त्याचा म्हणजे हाताने पण होतात त्याचं छान पण त्याला वेळ लागतोय मग त्याच्यापेक्षा मोदकाने वरती साच्याने उरकते हो काही हाताने केलेलं आहे कसं काय आलंय का मस्त कसं काय आलंय हो का छान आलंय का तर चाललंय तिथं असू द्या टाका कमेंट कसं झाल्यात मोदक काय ते